नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर. कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, यशवंत मनोहर यांची मी सावित्री ही कादंबरी आपण वाचत आहोत. काल आपण भाग 4 पाहिला. त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा लग्नाचा प्रसंग आपण वाचला होता. आज आपण भाग 5 ऐकणार आहोत. श्रोतेहो, आज दिनांक 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, भारतीय स्त्रीवादाची जननी आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून ओळखले जाते. ज्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाचे दरवाजे उघडले. म्हणून त्यांचे कार्य व योगदान यासाठी आपण त्यांचे ऋणी आहोत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करूया आणि भाग 5 वाचूया. भाग 5. यशवंत मनोहर यांची कादंबरी मी सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. आमच्या लग्नानंतर 1941 साली हे स्कॉटिश मिशनच्या शाळेत परत शिकायला लागले. शेठजी शेतीवरही तेवढ्याच नेटानं काम करीत आणि रात्री उशिरापर्यंत वाचत राहत. आता तर त्यांच्यावर आणखीन एक तिसरी जबाबदारीही आली होती. मला शिकवण्याची ती जबाबदारी होय. या वर्षी त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. सावित्री, तू लिहायला शिकायला हवे. तू बुद्धिमान आहेस. तू शिक्षणासाठी कष्ट घेशील? शेठजी म्हणायचे. मी होय म्हटलं. मी शिकेन, जिद्दीनं शिकेन. मला शिरवाळच्या बाजारात गोऱ्या मिशनऱ्यानं दिलेलं पुस्तक वाचायचं आहे. मला त्यानंतरही खूप पुस्तकं वाचायची आहेत. मी बोलत होते. माझ्या पतीच्या ज्ञानासाठी झपाटलेल्या 1 वर्षाच्या सहवासात मला एवढं कळायला लागलं होतं. घरातलं वातावरण, घरातले संस्कार यांच्यात मोठी शक्ती असते हे मला शिकवू लागले. जमेल तसे जमेल तिथे शिकवू लागले. हे शेतात जात. मी ह्यांचं जेवण घेऊन जाई. जेवणानंतर शेतातच हे मला शिकवीत. एखादी वाळकी काडी घेत आणि शेतातील मातीवर अक्षरं काढत. काळ्या मातीत ते अ, आ, इ, ई मला शिकवू लागले. क, ख, ग शिकवू लागले. ही मातीवरची अक्षरं माझ्या मनावर ठसू लागली. मी मग घरीही अभ्यास करू लागले. मी अभ्यास करते हे पाहून शेठजींना खूप आनंद होई. ते म्हणत, साऊ, तुझी ही शिक्षणासंबंधीची चिकाटी पाहून मला फार फार आनंद वाटतो. तू आणखीन खूप अभ्यास कर. तू मोठी, फार मोठी होशील. आणि माझं मन गदगदून येई. अभ्यासाचं हुरूप वाटे आपल्या शिक्षणानं एवढं कौतुक आपला नवरा करतो आहे, ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. आणि मी त्यांना म्हणायचे, शेठजी, मी शिकेन, मन लावून अभ्यास करीन. मीही तुमच्यासारखं लिहीन. मी मान मोडून अभ्यास करते तेव्हा वाटतं आपला भूतकाळ आपला निरोप घेतो आहे. असं वाटतं आपण आजवर पाहिला नाही असा भविष्यकाळ आपल्यापुढे पिंगा घालतो आहे. शेठजी, मी शिकेन. मला नवे पंख फुटत आहेत. मला प्रत्येक क्षण नवा वाटतो आहे. प्रत्येक दिवस कालच्यापेक्षा अधिक सुंदर वाटतो आहे. आणि माझं हे बोलणं ऐकून यांना फार बरं वाटायचं, कृतार्थ वाटायचं. आणि तुम्हाला सांगू, वाचायला यायला लागलं तेव्हा प्रथम मी शिरवाळच्या बाजारात मला मिळालेलं पुस्तक वाचलं. शेठजी मोठ्या कौतुकानं माझ्याकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यात आनंदानं 2 अश्रूही आले. मी त्यांना त्या क्षणापासून वेगळीच दिसू लागले. ते मग माझी विशेष काळजी घेऊ लागले. माझा ध्यास जपू लागले. चर्चा करू लागले. माझ्या आयुष्यातलं हे मोठं स्थित्यंतर होतं. मी आता जीवनाच्या नव्या वळणावर उभी होते. पुढचा प्रवास कठीण होता.
पण माझा ध्यास त्याहून उत्कट होता. माझी जिद्द त्याहून अधिक भक्कम होती. माझ्या पावलांपुढं मोठी उजेडाची वाट अंथरली जात होती. डोळ्यांपुढे भव्य क्षितिज उघडलं जायला लागलं होतं. आणि आता इथून पुढं माझा कालच्यापेक्षा निराळा प्रवास सुरू होता. माझ्या अंगात नवं तेज संचारलं होतं. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं आणि यापुढे ते थांबणार नव्हतं. खंडोजी नेवले पाटलांची ही लेक आता प्रकाशकन्या होण्याच्या प्रवाहात सापडली होती. आणि हे माझ्यावर कोणी लादलं नव्हतं. हा माझा स्वतःचा निर्णय होता. हा माझा स्वतःचा निर्धार होता. आणि हा निर्णय डोक्यात आला त्या क्षणाचे मी आभार मानते. या क्षणापासून मी चालायला लागले आणि पुढे थांबणंच सुचलं नाही. या क्षणापासून मी उडायला लागले आणि उडत राहणं हीच माझी प्रकृती झाली. माझ्या जीवनाची दिशा बदलली. त्या दिशेवर उगवणारी पहाट बदलली. आम्ही नेटिव्ह फिमेल स्कूल पुणे आणि दी सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार्स या 2 शिक्षण संस्था काढल्या आणि 15 मे 1848 साली पहिली शाळा काढली. ती बंद पडली. त्यानंतर 1851-52 साली मुलींच्या 3 शाळा आम्ही काढल्या. त्यातली पहिली शाळा अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात होती, दुसरी रास्ता पेठेत होती आणि तिसरी वेताळ पेठेत होती. मुलींच्या शाळेत आणि महार मांगांच्या शाळेत त्या काळी शिक्षक मिळणं सोपं नव्हतं. पण मग मीच शिकवू लागले. सोबत मी शिकतही होते. माझ्या शिक्षणाची जबाबदारी शेठजींचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांनी घेतली. शिवाय अहमदनगर येथे फेरारबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये आणि पुण्याच्या मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये मी अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले. आमच्या शाळेतील पहिल्या 6 विद्यार्थिनी कोण कोण होत्या सांगू? अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार आणि जाणी कर्डिले. यातल्या 4 मुली ब्राह्मण होत्या, 1 धनगर होती आणि 1 मराठा होती. मी मुलींमध्ये भेद नाही केला. सर्वांनाच आपलं मानलं आणि मी आता अधिकारानं मुला-मुलींना शिकवू लागले. मुलींची संख्याही वाढू लागली. शाळेतील सर्व मुला-मुलींना मी माझी मुलेच मानित असे. या शूद्राती अतिशूद्रांच्या मुला-मुलींना शिकू नये यासाठी प्रतिगाम्यांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले. शिक्षण घेणे हे उच्च वर्णीयांचं काम आहे. शिकणाऱ्या मुलींचे नवरे मरतील आणि त्या विधवा होतील. मुली शिक्षणानं अहंकारी होतील. त्या आपल्या जुना स्त्रीधर्म विसरतील. नवऱ्यांच्या आज्ञेत राहणार नाहीत. त्या संसार नीट करणार नाहीत. धर्म बुडेल, नीती बुडेल असा सर्व कांगावा करून सनातन्यांनी मुलींच्या आणि मुलांच्याही शिक्षणाला विरोध करायला सुरुवात केली. मुली शिक्षण घेऊ लागल्या हा भ्रष्टाचार होय. विद्या ही शूद्रांच्या आणि अतिशूद्रांच्या घरी चालली. हा भयंकर अनर्थ सुरू झाला आहे. ही अपूर्व अशुभाची चाहूल आहे. आता सर्वनाश होणार, जगबुडी होणार असा भयंकर प्रचार सनातन्यांनी चालवला. मी विचार करीत होते, असं कुठं होतं का? पाश्चात्य जगात कोणतं जग बुडालं? ज्ञान कुठे जाती पाहतं का? शिक्षण स्वतःच्या जातीचा किंवा स्त्री-पुरुष भेदांचा पुरस्कार करतं का? हे सारे प्रश्न मला पडत होते. मी ज्योतिबांशी चर्चा करीत होते. त्यांचं बोलणं तर 1 घाव 2 तुकडेच होते. ते फार प्रखर बोलत, म्हणत, साऊ, या खेतखाऊ लोकांना आपल्या लोकांचं शिक्षण हे संकट वाटतं. कारण त्यामुळे त्यांच्या खेतखाऊपणाला गदा येईल असं त्यांना वाटतं. हे स्वतःच्या हिताखातर इतरांचं अहित करणंच नाही का? ह्यांचं बोलणं खोटं नव्हतं. मला ते मनोमन पटत होतं आणि मी त्यांना म्हणत होते,
आपण हे कार्य करूच. कोणी कितीही कांगावा केला तरी करू. गरिबांना शिकवीन. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं, त्यांच्या माणुसकीच्या लढाईची सुरुवात करणं हा गुन्हा का ठरावा? आणि तसा तो ठरणार असेल तर आपण तो गुन्हाही आनंदानं करू. माझं बोलणं ऐकून शेठजींना फार बरं वाटे. त्यांचं मन समाधानानं भरून येई. आपल्या समाजात परिवर्तन होणारच याची खात्री त्यांना वाटे. पण हे सर्व सोपं होतं असं नाही. हजारो वर्षांच्या रूढी सनातनांच्या बाजूनं उभ्या होत्या. आम्ही नवं काही करू पाहणारे एकाकी पडत होतो, पण आम्हाला निदान काही लोक तरी सहकार्य करीत होते. हा त्यातही आनंदाचा भाग होता. मी स्त्री होते आणि एका स्त्रीनं शाळेत शिकवणं ही गोष्ट सनातन्यांना पटणं केवळ अशक्यच होतं. त्यांनी माझाही भयंकर छळवाद मांडला. मी शाळेत जातानाही आणि शाळेतून घरी येतानाही मला या संकटांना सामोरं जावं लागलं. मला या लोकांनी अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या. मला खडे मारले, माझ्या अंगावर थुंकले, शेण आणि चिखल माझ्या अंगावर फेकला. मला धर्मबुडवी म्हटलं, मला महारीन म्हटलं, मला दृष्ट आणि पाखंडी म्हटलं. शेठजी मला धीर देत, म्हणत, हे होणार सावित्री. या समाजाला अज्ञानातून बाहेर काढायचं असेल तर एवढी किंमत मोजावी लागणारच. तेव्हा हे आपण सोसलंच पाहिजे. त्यांना त्यांच्या दारासमोर उभे राहून आणि खिडक्यांमधून शिव्या देऊ दे. भविष्यात त्यांच्या ओव्या होतील. त्यांना म्हणू दे आपल्याला धर्मद्रोही. शूद्रादी शूद्र माजले म्हणू दे. तुला पापी म्हणू दे. ही परीक्षा आहे आणि ती आपल्याला देणं भागच आहे. मी शाळेत जाताना लोक थुंकत, शेण मारत, चिखल फेकत. दररोज अंगावरील साडी शेणानं चिखलानं भरून जाई. त्यामुळे मी पिशवीत दुसरी साडी नेत असे. शाळेत गेल्यावर मी साडी बदलून येई. धर्म बुडायला निघाली टवळी असं लोक म्हणत आणि अंगावर कधी पाणी ओतीत. कधी कधी बदमाश पुरुष वेडे वाकडे चाळे करीत. मी दुर्लक्ष करीत असे. एकदा तर कोणीतरी दगड मारला. माझं डोकंच फुटलं आणि रक्त वाहू लागलं. हातानं जखम दाबून धरली तर सगळा हातच रक्तबंबाळ झाला. मला भयंकर राग आला, पण तो मी आवरला आणि शाळेत गेले. मी मुलींना शिकवू लागले. अ, आ, इ, ई मुली लिहू लागल्या, पाठ करू लागल्या. त्या मुली शिकता आहेत याचा मला फार अपार आनंद झाला. डोक्याची जखम मी विसरले. या चिमुरड्या मुलींना उत्साह, त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून मला फार बरं वाटलं. या प्रत्येक मुलींच्या चेहऱ्यावर नवीन पहाट उगवत आहे असं मला वाटे. माझ्या डोळ्यात या आनंदानेही अश्रू आले. मुली कळवळल्या, म्हणाल्या, आई तुम्ही रडता? नाही ग पोरींनो, तुम्ही लिहिता आहात या आनंदानंच माझं मन भरून आलं. तुम्ही लिहिता ती अक्षरं क्रांतीची लाडकी अक्षरं ठरणार आहेत. या अक्षरांचे शब्द होतील आणि त्या शब्दातून नव्या वाटा निघतील. वाटा मुक्तीच्या, वाटा स्वातंत्र्याच्या, वाटा समतेच्या. पोरींनो, तुम्ही ही बोबडी अक्षरं आज लिहिता आहात. ही अक्षरच उद्याच्या स्त्रियांच्या गुलामगिरीचा मृतलेख लिहिणार आहेत. याच अक्षराने चिन्नी हतोडे नव्या भवितव्याचं शिल्प खोदणार आहेत. आज एक अक्षर आहे, उद्या एकाची 100 अक्षरं होतील. त्यांच्यातून शब्दांचे प्रवाह जन्माला येतील आणि हे सर्वच प्रवाह या देशातील गोरगरिबांना समतेपाशी घेऊन जातील. हे होणार आहे, हे होणारच आहे, मी म्हटलं. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू दुसऱ्या भागासह.